आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। निपाणीतील महादेव गल्ली येथे रसिकांनी अनुभवला लोककलेचा फोक प्रबोधन। महाशिवरात्री महोत्सव निमित्ताने सादर झालेल्या फोक प्रबोधन कार्यक्रमातून रसिकांनी मराठीतील लोकसंगीताचा गोडवा अनुभवला। महाराष्ट्रातील कला, जागर, लोककला हे केवळ मनोरंजन नसून ते समाज प्रबोधन, संस्कृती संवर्धन आणि नैतिक मूल्ये रुजवण्याचं प्रभावी माध्यम आहे। भारुड, कीर्तन, पोवाडा, वांगनाट्य आणि वारली चित्रकला यासारख्या लोककला शतकानुशतके अनिष्ट प्रथा, जातीयवाद आणि अंधश्रद्धेवर प्रहार करून सामान्यांपर्यंत वैचारिक संदेश पोहोचवण्याचं आणि सांस्कृतिक ठेवा जपण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत। या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते स्टेज पूजन करून करण्यात आली। महाशिवरात्री महोत्सवानिमित्त हाफ पिच क्रिकेट स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या। त्यामध्ये विजेत्या स्पर्धकांना आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते चषक व रोख रक्कम वितरित करण्यात आलं। या प्रसंगी KLE संस्थेचे संचालक अमर बागेवाडी, सुनील पाटील, संजय मोळवाड, वज्रकांत सदलके, रवींद्र कोटीवाले, बाबासाहेब चंद्रकुडे, महेश दिवान यांच्यासह खेळाडू उपस्थित होते। या लोककलेचा जागर कार्यक्रमाचा हजारो रसिकांनी आस्वाद घेतला। नमस्कार मुली, मी हार्या। आज बऱ्याच दिवसांनी पिंगळेच्या ठेक्यानी आणि वासुदेवाच्या भक्तिमय आवाजाने झालेली पहाट तुम्हाला या मंचावर अनुभवायला मिळाली असेल। अहो रसिक प्रेक्षक हो, हीच तर खरी खासियत आहे आपल्या लोकसंस्कृतीची। आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राची लोककला बघायची असेल, नाही का? काय बोलतो आल्या या कार्यक्रमाचं आयोजन यासाठी केले। मला काय कळलं नाही। अधिपती गणराजा गणपती याचं नाव घ्यायचं तर कानात हेच घ्यायचं। आधी गणाला रनिया
कलियुगात नास्तिक पंत गोखळा फार, देवादिकांच्या कल्पना झूट म्हणती नारी आणि नर. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.